नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवरती मी स्वागत करतो. बघा, जर कोणी महाराष्ट्र सेट एक्झामची जर तयारी करत आहे तर आमच्या चॅनलनी आमचं स्वतःचं ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे. तर सध्या आम्ही त्या ॲप्लिकेशनवर जो काही महाराष्ट्र सेटला पहिला पेपर कंपल्सरी राहतो, पहिला पेपर जनरल ॲप्टिट्यूड आणि फिजिकल सायन्सेस, तर हे दोन कोर्सेस आम्ही सध्या ॲप्लिकेशन मार्फत सर्वांना पोहोचवण्याचं काम करत आहे. तर ज्यांना कोणाला हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आम्ही आमच्या वेबसाईटवर ॲप्लिकेशनचे लिंक दिलेले आहे. तर त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ते आमचं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि ॲप्लिकेशनवर तुम्ही 2 दिवसाचा फ्री ट्रायल पण बघू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता की एक्झाम्पल मी लिहिलेलंच आहे ऑलरेडी. ओके, तर आपण एक्झाम्पल वाचूया आणि सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. तर बघा, अतिशय सिंपल एक्झाम्पल आहे. एनीबडी कॅन डू इट. डोंगरी क्वेश्चन आहे. बघा, आफ्टर स्टार्टिंग फ्रॉम अ पॉइंट अ मॅन वॉक्स 3 किलोमीटर टुवर्ड्स द ईस्ट. ओके, बघा, सर्वप्रथम हे प्रॉब्लेम्स सॉल्व करून घेण्याच्या अगोदर तुम्हाला डायरेक्शन्स काढून घेणं अतिशय गरजेचं आहे. बघा, जसं की आपण डायरेक्शन काढून घ्या. सर्वप्रथम डायरेक्शन्स काढून घ्यायचे. बघा, ईस्ट ऑन द राईट हँड साईड, वेस्ट ऑन द लेफ्ट हँड साईड अँड टॉपमध्ये काय हो, नॉर्थ. ओके, आणि बॉटमला साऊथ. सर्वप्रथम ओके, आता बघा, आता सुरू करा. आफ्टर स्टार्टिंग फ्रॉम अ पॉईंट. ओके, सपोज आपण हा ए पॉईंट कन्सिडर करूया आणि या ए पॉईंटला आपण स्टार्टिंग पॉईंट इथं लक्षात. ठीक आहे. ओके, आफ्टर स्टार्टिंग फ्रॉम अ पॉईंट अ मॅन वॉक्स 3 किलोमीटर टुवर्ड्स द ईस्ट. ओके, टुवर्ड द ईस्ट म्हणजे या डायरेक्शन. इथं लक्षात. बघा, ही डायरेक्शन. ओके, म्हणून मी म्हटलं हे डायरेक्शन्स काय आहेत. बघा, टुवर्ड द ईस्ट किती किलोमीटर गेला हो, 3 किलोमीटर. ओके, आफ्टर स्टार्टिंग. ओके, हा झाला स्टार्टिंग पॉईंट. आफ्टर स्टार्टिंग फ्रॉम अ पॉईंट अ मॅन वॉक्स 3 किलोमीटर टुवर्ड द ईस्ट. ओके, बघा, हा झाला ए झाला तुमचा स्टार्टिंग पॉईंट. ए या स्टार्टिंग पॉईंटपासनं तो ईस्ट या डायरेक्शननी 3 किलोमीटर त्यांनी प्रवास केला. इथपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, देन टर्निंग टू हिज लेफ्ट. ओके, आता बघा, लेफ्ट म्हणजे बघा, तो इथे आला. ओके, तो इथे आला, तो या डायरेक्शननी बघून राहिला. ओके, तर त्याच्यासाठी ही झाली लेफ्ट हँड साईड. ओके, ही झाली राईट हँड साईड. इथे लक्षात बेटा, इथं बघा, येते लक्षात येते. फक्त तुम्ही लक्ष देण्याचा प्रयत्न करा. बघा, काहीच नाही, एकदम सिंपल आहे. बघा 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 बघा. ओके, तो 3 किलोमीटर इथपर्यंत आला होता बेटा. ओके, तो 3 किलोमीटर इथपर्यंत आला होता. ओके ओके, आता तो बघून कुठे राहिला हो, या डायरेक्शनने बघून कुठे राहिला, तो ईस्टकडे बघून राहिला. तर तो जर ईस्टकडे बघत आहे तर त्याचा डावा हात हा झाला, उजवा हात हा झाला. इथं लक्षात बेटा. ओके, तो इथपर्यंत आला होता. ओके, इथपर्यंत आला होता, तो इथपर्यंत आला होता. ओके, तो बघून कुठे राहिला हो, तो बघून कुठे राहिला, ईस्ट डायरेक्शन. तर तो जेव्हा ईस्ट डायरेक्शननी बघतो तर त्याचा लेफ्ट हँड साईड हा झाला आणि राईट हँड साईड हा झाला. बघा, पुन्हा सांगतो कारण की हे अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, बघा, तो इथपर्यंत आला होता. इथपर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम होता का. ओके, तो बघून कुठं राहिला हो, ईस्ट डायरेक्शन. कुठे बघत आहे तो, ईस्ट डायरेक्शन. तो जर ईस्ट डायरेक्शनला बघत आहे तर ही झाली त्याची लेफ्ट हँड साईड आणि ही झाली त्याची राईट हँड साईड. गॉट इट. बघा, मी बऱ्याचदा तो पॉईंट रिपीट केला आहे कारण की हा पॉईंट मला रिपीट करणं यासाठी गरजेचं आहे कारण की इथं जर लेफ्ट आणि राईटचं जर चुकलं तर झालं, मग तो क्वेश्चनच गेला. बघा, तो इथपर्यंत आला होता. ओके ओके, त्यानंतर काय केलं, देन टर्निंग टू हिज लेफ्ट ही मूव्स. ओके, इथपर्यंत त्यांनी 3 किलोमीटर क्रॉस केलं होतं. तर ए पासून बी पर्यंत तो 3 किलोमीटर आला, काही प्रॉब्लेम नाही. देन टर्निंग टू हिज लेफ्ट. ओके, इथनं लेफ्ट म्हणजे इकडे. ओके, ही मूव्स 3 किलोमीटर म्हणजे तो परत 3 किलोमीटर काय झाला हो, मूव्ह झाला. ओके, 3 किलोमीटर मूव्ह झाला. ओके, तर 3 किलोमीटर मूव्ह झाला तर याला आपण म्हणून देऊया सी पॉईंट. आता लक्षात. बघा, आफ्टर स्टार्टिंग फ्रॉम अ पॉईंट अ मॅन वॉक्स 3 किलोमीटर टुवर्ड द ईस्ट. ओके, ईस्ट या डायरेक्शननी तो 3 किलोमीटर आला. ओके, नंतर बी मध्ये थांबला, बी पर्यंत येऊन थांबला. देन टर्निंग टू हिज लेफ्ट. ओके, मग बी नंतर तो लेफ्ट साईडला टर्न झाला, पुन्हा परत 3 किलोमीटर गेला. आता बघा, परत काय म्हणतो, आफ्टर धिस ही अगेन टर्न्स लेफ्ट. ओहो, म्हणजे तो इथे आला आता. ओके, आता इथे आला म्हणजे तो नॉर्थकडे बघत आहे. इथे आला म्हणजे कुठे बघत आहे, नॉर्थकडे. मग नॉर्थकडे बघत असताना त्याची ही झाली लेफ्ट हँड साईड, ही झाली राईट हँड साईड. तो बघत कुठे आहे ते लक्षात घ्यायचं. इथं लक्षात बेटा, तो बघत कुठे आहे लक्षात घ्यायचं म्हणजे तुमच्या गोष्टी सॉल्व्ह व्हायला मला नाही वाटत काही भरपूर काही वेळ लागणार म्हणून.
ओके, बघा तो इथपर्यंत आला होता, इथे हा आपण सी पॉइंट ड्रॉ केला. ओके, नंतर काय म्हटलं बेटा त्यांनी, आफ्टर दिस ही अगेन टर्न्स टू द लेफ्ट अँड मूव्स 3 किलोमीटर. ओके, लेफ्टला म्हणजे तो इकडे मूव्ह झाला, इकडे मूव्ह झाला आणि इकडे किती दूर चालला आला हो, तो 3 किलोमीटर परत चालला आला. ओके, आणि हे सेम राहायला पाहिजे. ठीक आहे, 3 किलोमीटर तो इथपर्यंत आला आणि इथे येऊन थांबला. याला पॉईंट आपण म्हणूया डी. ओके, काही हरकत नाही. आता बघा इथपर्यंत सगळं झालं आपलं. ओके, इथपर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही असं मला वाटते, इथपर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, आता बघा, आता काय म्हटलं, विच चॉईस गिवन बिलो, बघा खाली दिलेल्या ऑप्शन्सपैकी इंडिकेट द करेक्ट डायरेक्शन, इंडिकेट्स द करेक्ट डायरेक्शन इन विच ही इज फ्रॉम द स्टार्टिंग पॉईंट. म्हणजे त्याचं कसं म्हणणं आहे, बघा हा झाला तुमचा स्टार्टिंग पॉईंट. ओके, हा तुमचा काय झाला स्टार्टिंग पॉईंट. तर स्टार्टिंग पॉईंटपासून तो कोणत्या डायरेक्शनला आता उभा आहे असं दिसतो. बघा तुम्ही इथं स्टार्टिंगपासून त्याला बघायचं, तो कोणत्या डायरेक्शन उभा दिसत आहे रे तुम्हाला, नॉर्थ. ही डायरेक्शन काय इंडिकेट करत आहे, बघा ही डायरेक्शन इंडिकेट करत आहे नॉर्थ. काय इंडिकेट करत आहे, नॉर्थ. म्हणून आन्सर काय राहणार हो. बघा इतका सोपा क्वेश्चन होता. बघा परत बघा, विच चॉईस गिवन बिलो इंडिकेट्स द करेक्ट डायरेक्शन इन विच ही इज फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट. फ्रॉम द स्टार्टिंग पॉइंट म्हणजे तो आता फायनली, ओके, डी जो ऑप्शन झाला, जो डी स्थानावर आला, तो डी झाला, तो फायनली इथे आला. फायनली तो कुठं पोहोचला हो, डी स्थानावर. ओके, डीच्या लोकेशनवर तो फायनली पोहोचला. परंतु त्यांनी काय म्हटलं की स्टार्टिंग पासून जर आपण त्याला आता बघण्याचा प्रयत्न केला, स्टार्टिंग म्हणजे जिथनं त्याला प्रवास सुरू केला, तर तो आता तुम्हाला कोणत्या डायरेक्शन दिसणार हो. ओके, जर मी स्टार्टिंग पासून जर मी त्याला आता बघण्याचा प्रयत्न केला, स्टार्टिंगला तो इथे होता, इथून मग जर त्याला बघण्याचा प्रयत्न केला तर मला या साईडनी बघावं लागणार आहे. ओके, मला या साईडनी बघावं लागतं. मग ही साईड काय इंडिकेट करत आहे हो, नॉर्थ डायरेक्शन. ही साईड काय इंडिकेट करत आहे हो, नॉर्थ डायरेक्शन. इथं लक्षात बघा, एकच क्वेश्चन होता पण मी ब्रीफली डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. इथं लक्षात. ओके, बघा अजून आणखी एक परत तुम्हाला थोड्या 2-3 गोष्टी सांगाव्याशा असं वाटत आहे मला. बघा हा झाला ईस्ट, म्हणजे पुन्हा गोष्टी क्लिअर होऊन जाणार. वेस्ट हा नॉर्थ आणि साऊथ. ओके, बघा तो इथून इकडे गेला. ओके, म्हणजे टुवर्ड्स द ईस्ट गेला. ओके, आता टुवर्ड द ईस्ट. ओके, मग या ईस्ट पासून जर लेफ्ट म्हणलं तर ही लेफ्ट. ओके, आणि ईस्ट पासून जर राईट म्हणलं तर ही राईट. ओके, दिस इज राईट हँड. ओके, अँड दॅट इज लेफ्ट हँड. ओके, म्हणजे तो नेमका जात कुठे होता हो, तो या डायरेक्शनने जात होता. ओके, टुवर्ड्स द कुठं चालला होता हो, टुवर्ड्स द ईस्ट. ओके, जर तो पूर्वीकडे चाललाय, ओके, तो जर ईस्टकडे चाललेला आहे तर मग त्याचा लेफ्ट हँड साईड हा वरचा भाग होतो आणि लेफ्ट हँड साईड खालचा भाग होतो. ओके, परत बघा आता आपण ईस्टची गोष्ट केली, तसंच आपण बाकीच्यांची पण गोष्ट करून घेऊया. सपोज तो नॉर्थकडे चाललाय, ओके, तर नॉर्थकडे जाताना त्याची राईट हँड साईड हीच झाली, लेफ्ट हँड साईड ही झाली. ओके, दिस इज लेफ्ट हँड. ओके, अँड दिस इज राईट हँड. ओके, परंतु ही गोष्ट कधी, जेव्हा तो नॉर्थकडे चालला. ठीक आहे लक्षात. परत आता बघा वेस्टसाठी बघून घेऊया. जर तो टुवर्ड्स द वेस्ट चालला, ओके, तर त्याच्यासाठी ही झाली बेटा लेफ्ट हँड. ओके, आणि त्याच्यासाठी राईट झाला हा. आहे लक्षात. ओके, कधी बेटा ही कधी कंडिशन पॉसिबल आहे, जेव्हा तो टुवर्ड्स द वेस्ट चालला. ओके, आता फक्त टुवर्ड्स द साऊथ राहिलेला आहे. बघा जर तो टुवर्ड्स द साऊथ चालला, जर तो टुवर्ड द साऊथ चालला, ओके, टुवर्ड जर साऊथ चालला तर त्याच्यासाठी लेफ्ट हँड साईड ही आहे. ओके, आणि राईट हँड साईड ही आहे. ओके, दिस इज RHS राईट हँड साईड अँड दिस इज LHS दॅट इज लेफ्ट हँड साईड. पण ही गोष्ट कधी पॉसिबल आहे बेटा, जेव्हा तो साऊथ डायरेक्शननी चालला. लेफ्ट हँड राईट हँड, इथे लक्षात बेटा, राईट हँड लेफ्ट हँड. ओके, राईट हँड लेफ्ट हँड, राईट हँड लेफ्ट हँड. बस या गोष्टी, कारण की त्या आता वरील आपण जो काही एक्झाम्पल घेतला आहे की नाही, ही अडचण आली होती ना आपल्याला, ती अडचण आपण सॉल्व्ह, ही काही अडचण नाही आहे, जस्ट कॉमन सेन्स आहे. अरे तो पूर्वीकडे बघता येतं, जर राईट हँड खालचा झाला, लेफ्ट हँड तिकडला झाला, साऊथकडे बघत आहे तर इकडला लेफ्ट इकडला राईट, सिम्पल गोष्ट आहे. ओके,
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.